नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे अक्षय तृतीया या पवित्र सणाबद्दल, ज्याला अक्षया तीज सुद्धा म्हणतात। हा दिवस का खास असतो? अक्षय तृतीया म्हणजे काय? चला तर जाणून घेऊया या दिवशीची पारंपरिक, धार्मिक आणि वैज्ञानिक माहिती। अक्षय तृतीया म्हणजे काय? पंचांगातील 3.5 मुहूर्तांपैकी एक तिथी म्हणजेच अक्षय तृतीया हा हिंदूंसाठी खूप पवित्र दिवस आहे। अक्षय तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 3ऱ्या दिवशी साजरी केली जाते। शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्येनंतरचे 15 दिवस, ज्यामध्ये चंद्र उगवतो। अक्षय तृतीया फक्त शुक्ल पक्षात येते। अक्षय शब्दाचा अर्थ आहे कधीही नाश न होणारा। या दिवशी केलेला जप, दान, ज्ञान हे अक्षय फल प्राप्ती देणारे असते, म्हणूनच याला अक्षय तृतीया असे म्हणतात। चला जाणून घेऊया अक्षय तृतीयेचा इतिहास। हिंदू धर्माप्रमाणेच जैन धर्मियांमध्येही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे। अक्षय तृतीयेला आखातीज असेही म्हटले जाते। हा दिवस पृथ्वीचे रक्षक श्री भगवान विष्णू यांना समर्पित आहे। हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार याच दिवशी भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता। दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतयुगाच्या प्रारंभी हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी भगीरथाने पृथ्वीवर आणली होती। या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते। अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते। अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर पवित्र होते आणि अन्नाचीही चव वाढते। दक्षिण प्रांतात या दिवसाचे वेगळे महत्त्व आहे। त्यांच्या मते या दिवशी कुबेराने शिवपुरम नावाच्या ठिकाणी भगवान शिवाची पूजा करून त्यांना प्रसन्न केले होते। कुबेराच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी कुबेराला वरदान मागण्यास सांगितले। कुबेरने आपली संपत्ती आणि मालमत्ता परत मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीकडे वर मागितला। तेव्हा शंकरजींनी कुबेरांना लक्ष्मीजींची पूजा करण्याचा सल्ला दिला। म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। लक्ष्मी या विष्णूंची पत्नी आहेत, म्हणून लक्ष्मींची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूची पूजा केली जाते। दक्षिणेत या दिवशी लक्ष्मी यंत्राची पूजा केली जाते, ज्यामध्ये विष्णू, लक्ष्मी आणि कुबेर यांचे चित्र असते। अक्षय तृतीयेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहायला सुरुवात केली। या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र मिळाले। या अक्षय पात्राची खासियत अशी होती की त्यातील जेवण कधीच संपत नव्हते। याद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्न देऊन मदत करत असे। या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य देखील अक्षय मानले जाते, म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही। हे एखाद्या व्यक्तीचे भविष्य वर्षानुवर्षे वाढवते। याच श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्य अक्षय मानले जाते। या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही, त्यामुळे वर्षानुवर्षे माणसाचे भाग्य वाढते। अक्षय तृतीयेमागे हिंदूंची आणखी एक श्रद्धा आहे। श्रीकृष्ण अवतारात त्याचा गरीब मित्र सुदामा त्याला भेटायला आला। कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे मूठभर पोहे होते। ते सुदामाने श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले। आपला मित्र व सर्वांचे हृदय जाणणाऱ्या श्रीकृष्णाने सर्व काही समजून घेऊन सुदाम्याचे दारिद्र्य दूर केले, त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले। तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले। या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजे विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात। या दिवशी केलेला उपवास, जप, ज्ञान अक्षय फलदायी असतो। अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीच्या पाण्याचे भांडे, पादत्राणे, छत्री, गहू, जवस, तांदूळ, वस्त्र, आंबा यांचे सतपात्री दान करणे पुण्याचे असते। महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्र गौरीची स्थापना व पूजन करतात।
सुवासिनींना हळदी कुंकवासाठी घरी निमंत्रित करतात. त्यांना मोगऱ्याचा गजरा, कैरीचे डाळ, पन्ने देतात. भिजवलेल्या हरभऱ्यांनी त्यांची ओटी भरतात. हा दिवस पूर्वजांचे तृण फेडण्याचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन वास्तूत गृहप्रवेश करणे, नवीन वस्तू खरेदी करणे व सुवर्ण खरेदी करणे अशा महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या जातात. या दिवशी केलेल्या शुभकार्याचे श्रेष्ठ फळ मिळते. अशा प्रकारे अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत उत्साहाने साजरी केली जाते. मित्रहो, आजच्या व्हिडिओद्वारे आपणास अक्षय तृतीया याबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि तुमचे मित्रपरिवार, नातेवाईक व इतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.